प्रॉब्लेम काय हा माझा पहिला मुद्दा आहे. त्याच्यामुळे मला खरं तर आश्चर्य वाटलं आणि माझी भाषणं, माझे सगळे सोशल मीडियाचे अकाउंट्स हे सगळे पारदर्शकपणे तुम्ही सगळे बघता. मी कधीही कुठल्याही व्यक्तीबद्दल वैयक्तिक स्टेटमेंट केलेलं नाही, करणारही नाही. कारण का माझ्या आई वडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार हे माझ्यावर आहेत. त्यामुळे तुम्ही माझी सगळी भाषणं, डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स, हा पहिला मुद्दा. आणि ह्या केसमध्ये मी एक स्टेटमेंट केलेलं मला आत्ता क्लिअरली आठवते. मी असं म्हणले होते की 1 कोटी रुपये ज्याचा आरोप झाला त्या महिलेवर, मला चिंता अशी होती की 1 कोटी रुपये कॅश, जेव्हा नोटबंदी झालेली आहे, कॅश नाही आहे, मग सगळे जर बँकिंग सिस्टममध्ये आलेत तर 1 कोटी रुपये कॅश आले कुठून? आणि मला क्लिअरली आठवतं, मी मीडियात असंही बोलले होते की मी हे निर्मलाजींपर्यंत नेणार आहे. कारण का एवढा कॅश, जर 1 कोटी रुपये कॅश, ह्याची अकाउंटेबिलिटी आहे का? हे 1 कोटी रुपये कुठल्या अकाउंटमधून काढले, कुठल्या बँकेतून कोणी काढले, हे या देशाला कळलं पाहिजे. कारण का नोटबंदी करताना आदरणीय प्रधानमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की ब्लॅक मनी इरॅडिकेशनसाठी कॅश काढून आपण सगळ्यांना बँकिंग सिस्टममध्ये आणूया, म्हणून नोटबंदी झाली. मग हे 1 कोटी रुपये कॅश कुठून आले? एवढंच मी बोललेले. माननीय देवेंद्रजींनी अनेक नावं त्याच्यात घेतली, त्यातल्या कुठल्या व्यक्तीला मी भेटलेले नाही आणि मी त्यांना ओळखतही नाही, मला नावही त्याच्यातली माहिती नाही. आणि माझं स्पॉट लोकेशन हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती असतं. आणि आजकालच्या तंत्रज्ञानामुळे, कॅमेराजमुळे कोण कुठे गेलं, काय गेलं, भेटलं, हे सगळ्यांनाच माहिती असतं. त्याच्यामुळे मी कुणाला भेटले वगैरे हे मी पारदर्शक आयुष्य जगते. त्यामुळे मी कुणालाही भेटलेले नाही, मला या विषयाची फारशी माहिती नाही. हो, खरातांना ओळखते का मी? हो, ओळखते. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अनेक वेळा संभाषण झाले का? हो, और त्यांनी माझा इंटरव्ह्यूज घेतलाय. आणि ज्या ज्या बातम्या ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आहेत त्याच त्यांनी मला पाठवल्या आहेत. तर जे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर एनिवे आहे तेच माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी पाठवलं असेल. मी कोणाला फॉरवर्ड केलं का? ऑफकोर्स नॉट. मी फार कमी गोष्टी फॉरवर्ड करते बाय नेचर, म्हणजे काय मुद्दामून वगैरे नाही. फक्त माझ्या घरातले फोटो बिटो असतील, फॅमिली, ह्या गोष्टी साधारणपणे. तर फॉरवर्ड मी फारशा काही गोष्टी करत नाही. त्याच्यामुळे ॲक्च्युली देवेंद्रजींनी जेव्हा माझं नाव घेतलं, मलाही आश्चर्य वाटलं. म्हटलं माझा काय संबंध आहे या सगळ्याची? आणि पार्लमेंटमध्ये मी इतकी अनेक दिवस व्यस्त आहे, त्यामुळे हा इश्यू कुठून आला? येस, 1 कोटी रुपये कॅश 2000% मी पाहिला. आणि ह्याचं जर काही इन्व्हेस्टिगेशन जर त्यांना करायचं असेल, मी पूर्णपणे त्यांच्याबरोबर त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये सहभागी व्हायला तयार आहे. कारण का मलाही क्युरिओसिटी आहे. कारण का तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर आरोप प्रत्यारोप, आणि मी विनम्रपणे एक महिला आहे, माझ्यावर मराठी संस्कार आहेत. त्याच्यामुळे ती जी कोर्टाची ऑर्डर वगैरे जी तुमच्या सगळ्या मीडियावर आली, त्याच्यावर मी भाष्य करणं नाही का करत. कारण का ते म्हणजे आग की शरम एका महिलेलाही असली पाहिजे. त्याच्यातली जी भाषा आहे ती कोर्टाची. देवेंद्र फडणवीस यांनी